स्त्रिया नेहमी त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट बोलून दाखवत नाहीत, पण अशा 5 गरजा आहेत ज्या जवळपास प्रत्येक स्त्रीच्या मनात कुठे ना कुठे असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी एकही गोष्ट महागडी नाही आणि तरीही अनेक पुरुष ती समजू शकत नाहीत. म्हणूनच काही नाती दिवसेंदिवस मजबूत होतात, तर काही नात्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो. नेमक्या कोणत्या आहेत त्या 5 खाजगी गरजा? आदर, विश्वास, प्रेम, संवाद की अजून काही? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांच्या मनातील त्या गोष्टी ज्या समजल्या तर नात्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलू शकतो. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 5वी गरज अशी आहे जी अनेक लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात. अनेक पुरुषांच्या मनात हा प्रश्न असतो की स्त्रियांच्या अशा कोणत्या खाजगी गरजा असतात ज्या त्या नेहमी उघडपणे सांगत नाहीत. खरं तर प्रत्येक स्त्री वेगळी असते. तिचं व्यक्तिमत्व, विचार आणि अपेक्षा वेगळ्या असतात. तरीही काही अशा गोष्टी आहेत ज्या बहुतेक स्त्रियांना नात्यात महत्त्वाच्या वाटतात. त्यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे भावनिक सुरक्षितता आणि विश्वास. कोणत्याही स्त्रीला अशा व्यक्तीसोबत राहायला आवडतं ज्याच्यावर ती पूर्ण विश्वास ठेवू शकते. जेव्हा ती तिच्या भावना, चिंता, भीती किंवा आयुष्यातील खास गोष्टी कोणाशी शेअर करते, तेव्हा तिला समोरची व्यक्ती तिचं बोलणं समजून घेईल आणि तिचा आदर करेल अशी अपेक्षा असते. विश्वास हा एका दिवसात निर्माण होत नाही. तो छोट्या छोट्या कृतींमधून तयार होतो. दिलेला शब्द पाळणं, कठीण काळात साथ देणं, खोटं न बोलणं आणि प्रामाणिक राहणं या गोष्टी विश्वास मजबूत करतात. ज्या नात्यात विश्वास असतो त्या नात्यात स्त्री अधिक मोकळेपणाने स्वतःला व्यक्त करू शकते. दुसरी महत्त्वाची गरज म्हणजे आदर आणि महत्त्व मिळणं. प्रत्येक व्यक्तीला आपलं अस्तित्व महत्त्वाचं वाटावं असं वाटतं आणि स्त्रियाही त्याला अपवाद नाहीत. अनेक वेळा लोक प्रेमाबद्दल बोलतात पण आदराचं महत्त्व विसरतात. प्रेमाशिवाय नातं टिकणं कठीण असतं, पण आदराशिवाय ते निरोगी राहणंही कठीण असतं. स्त्रीला तिच्या मतांचा, भावनांचा, स्वप्नांचा आणि निर्णयांचा आदर केला जावा असं वाटतं. तिने काही साध्य केलं असेल तर तिचं कौतुक व्हावं, तिच्या प्रयत्नांची दखल घेतली जावी आणि तिच्या विचारांना किंमत दिली जावी अशी अपेक्षा असते. जेव्हा एखादा जोडीदार तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो, तिच्या मतांना महत्त्व देतो आणि तिला कमी लेखत नाही, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो आणि नातं अधिक मजबूत होतं. तिसरी महत्त्वाची गरज म्हणजे संवाद आणि मन मोकळं करण्याची जागा. अनेक नाती फक्त संवादाच्या अभावामुळे कमकुवत होतात. स्त्रियांना अशा व्यक्तीची गरज असते जिच्यासमोर त्या कोणतीही भीती न बाळगता त्यांच्या भावना व्यक्त करू शकतील. प्रत्येक वेळी सल्ला किंवा उपाय अपेक्षित नसतो. अनेकदा फक्त समोरची व्यक्ती शांतपणे ऐकून घ्यावी एवढीच अपेक्षा असते. दिवसातील अनुभव, आनंद, तणाव, चिंता किंवा मनातील इतर गोष्टी शेअर करता याव्यात अशी इच्छा असते. जेव्हा तिचं बोलणं मध्येच तोडलं जात नाही, तिच्या भावनांची थट्टा केली जात नाही आणि तिचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तिला भावनिक जवळीक जाणवते. चांगला संवाद हा कोणत्याही मजबूत नात्याचा पाया असतो. तो गैरसमज कमी करतो, विश्वास वाढवतो आणि 2 व्यक्तींना अधिक जवळ आणतो. म्हणूनच स्त्रियांच्या पहिल्या 3 महत्त्वाच्या खाजगी गरजा म्हणजे भावनिक सुरक्षितता आणि विश्वास, आदर आणि महत्त्व मिळणं, तसेच संवाद आणि मन मोकळं करण्याची जागा. या गोष्टी अनेकदा मोठ्या भेटवस्तूंहून किंवा बाह्य आकर्षणाहून अधिक महत्त्वाच्या ठरतात. ज्या नात्यात या 3 गोष्टी असतात त्या नात्यात समजूतदारपणा, जवळीक आणि दीर्घकाळ टिकणारा विश्वास निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. अनेक लोकांना वाटतं की नातं टिकण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं असतं, पण वास्तवात प्रेमाबरोबरच काळजी, समजूतदारपणा, एकमेकांना दिलेली जागा आणि व्यक्ती म्हणून केलेला सन्मानही तितकाच महत्त्वाचा असतो.
याच ठिकाणी चौथी आणि पाचवी गरज समोर येते. चौथी गरज म्हणजे प्रेमळ जवळीक आणि आपुलकी. प्रत्येक स्त्रीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण बहुतेक स्त्रियांना हे जाणवणं महत्त्वाचं वाटतं की त्या त्यांच्या जोडीदारासाठी खास आहेत. प्रेम ही केवळ मोठ्या शब्दांची किंवा खास दिवसांची गोष्ट नसते. ती रोजच्या छोट्या कृतींमधून दिसून येते. काळजीपूर्वक विचारपूस करणं, बंधेत एखाद्या कठीण दिवसानंतर तिची विचारपूस करणं, तिच्या आनंदात सहभागी होणं, तिच्या दुःखात आधार देणं, तिच्या यशाचं कौतुक करणं आणि तिच्या प्रयत्नांची दखल घेणं, या गोष्टी प्रेमळ जवळीक निर्माण करतात. अनेक स्त्रियांना महागड्या भेटवस्तूंपेक्षा वेळ आणि लक्ष अधिक महत्त्वाचं वाटतं. कारण भेटवस्तू काही क्षणांचा आनंद देऊ शकतात, पण वेळ, समजून घेणं आणि भावनिक साथ दीर्घकाळ टिकणारी भावना निर्माण करतात. जेव्हा एखादी स्त्री पाहते की तिचा जोडीदार तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो, तिच्या आवडी लक्षात ठेवतो आणि तिच्या आयुष्यात रस घेतो, तेव्हा तिला नात्यातील आपुलकी अधिक जाणवते. आता पाचव्या आणि शेवटच्या गरजेबद्दल बोलूया. ही गरज आहे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वतःची ओळख जपण्याची संधी. अनेक लोकांना वाटतं की प्रेम म्हणजे सतत एकत्र राहणं, प्रत्येक गोष्टीत सहभागी होणं आणि समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य आपल्या भोवती फिरावं अशी अपेक्षा ठेवणं. पण वास्तवात निरोगी नातं हे दोन स्वतंत्र व्यक्तींनी तयार केलेलं असतं. प्रत्येक स्त्रीची स्वतःची स्वप्न, आवडी, ध्येय, मैत्रिणी, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य असतं. तिला तिची ओळख टिकवून ठेवण्याची गरज असते. जेव्हा नात्यात तिच्या स्वातंत्र्याचा आदर केला जातो, तेव्हा ती अधिक आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण राहते. उलट पक्षी सतत नियंत्रण ठेवणं, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणं किंवा तिच्या निर्णयांवर अविश्वास दाखवणं नात्यात तणाव निर्माण करू शकतं. याशिवाय स्वतःसाठी वेळ मिळणंही आवश्यक असतं. प्रत्येक व्यक्तीला काही वेळ स्वतःसोबत घालवायचा असतो. हा वेळ त्यांना मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहण्यास मदत करतो. त्यामुळे नात्यातील दोन्ही व्यक्तींना स्वतःच्या आवडीनिवडी जपण्याची मोकळीक असणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे स्त्रियांच्या 5 खाजगी गरजांपैकी चौथी गरज म्हणजे प्रेमळ जवळीक आणि आपुलकी, तर पाचवी गरज म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वतःची ओळख जपण्याची संधी. या 2 गोष्टी नात्याला अधिक संतुलित, आनंदी आणि मजबूत बनवतात. जर तुम्हाला ही व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या भाषेतील माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.